त्यांना इथे मालिकावीर देणार आहेत आमचे अध्यक्ष माननीय गंगाधर ठाकूर यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब देताना आदेश भोईर यांच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत 10 चेंडू 28 धावांची बहारदार खेळी करणारा हा वन मॅन आर्मी शिवशंभो जनवली या संघाचा शेवटला चेंडूपर्यंत झुंज देणारा आणि आमचे सन्माननीय संजयजी ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे। तसेच आमचे समालोचक मोरेश्वर ठाकूर यांचं सुद्धा येथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण गोड आवाज ऐकणार आहोत। तर नेक्स्ट मॅच मी येथे बदलीत घातल्या विन झाला नेवाला एकदा भाडूची जादूची बुट आहेत ती धावा घालतात। एक मिनिट हे काहीतरी पुढचा संघ आहे हो त्याला शिवकृपा जनवली जरूमारू पायरण यानंतर होणारा सामना शिवकृपा जनवली वर्सेस जरूमरू पैरणकरवाडी सामना क्रमांक 3 हा चालू सामना मध्यंतर झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचा आहे। शिवकृपा जनवली वर्सेस जरूमरू पैरणकरवाडी पहा नियमाप्रमाणे येथे सामने चालू झाले, सामना क्रमांक पहिलं येथे समाप्त पण झालं आणि पहा क्रीडा रसिकांची नगरी पुन्हा येथे फुलताना बहरताना दिसतो। ज्याप्रमाणे ऋतू बदलल्यानंतर नवीन पालवी येतो झाडांना झाडं जशी हरीभरी दिसतात तसेच हा आपला मैदान पंचक्रोशी पुन्हा एकदा सकाळच्या सत्रात हरीभरी दिसताना दिसतो आणि पंचांच्या भूमिकेत आता मात्र माझ्या नजरेच्या समोर ते म्हणजे वैभव म्हात्रे फ्रॉम मळेगरवाडी पंचांच्या भूमिकेत आणि पंचप्रमुख अजय भोईर वैभव आणि वैभव म्हात्रे यांना टोपी द्यायची आहे कारण त्यांना टोपीची गरज आहे। पंचांची कॅप असेल तर वैभव म्हात्रे यांना द्या, कोणाला दिलीच नाही तरी चालेल। आणि इनफॉर्म मध्ये असणारा अजिंक्य म्हात्रे फ्रॉम लाखोले आणि त्यांच्या समवेत आहे महेश म्हात्रे। बघू आता ही मॅच नाही पण मग त्याच्यासाठी ह्यांना पण महिलांसाठी पण अलाउड फील करून ठेव। बघू आता येऊ दे सगळे नाही पण तयारीत राहायला सांगा तयारीत राहायला। दरम्यान सामन्याला सुरुवात येणारे 18 चेंडू पहिल्या चेंडूचा समाचार घेतलेला आहे पुरेपूर पॅव्हलियनच्या दिशेने हा भिरकावून दिलेला चेंडू धावा येतील। 3 धावा येथे कंप्लीट झाला, चांगला मासा गालाला अडकलेला होता अजिंक्य म्हात्रे इनफॉर्म असलेला हा सितारा पण येथे मात्र चेंडू हातात न मिळाल्यामुळे येथे विकेट गेलेली आहे आणि धावसंख्या पहिल्या चेंडूवर 3 येथे मोहरा तंबूत परतणार होता पण येथे मात्र धावसंख्या झालेली आहे ती 3। महेश म्हात्रे पाहूया समोर आहे साई प्रसाद ट्रॉफी फायटरचा हा वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भिरकवलेला चेंडू आता मात्र येथे सीमेरेषेजवळ चांगली क्षेत्ररक्षण महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि येथे मला असं वाटते उस्मान पटेलनी जोरात हिट करायला पाहिजे होता पण स्टंपच्या मागे कोण नसल्यामुळे स्लो थ्रो केला आणि विकेट मिळाली नाही। येथे जोरात जर थ्रो असता तर विकेट येथे प्राप्त झाली असती। येथे 2 धावा जोडल्या गेल्या, धावसंख्या झालेली आहे ती 5 धावाने श्री गणेशा झालेले आहे। 2 चेंडू 5 धावा। माझ्या समवेत आता स्कोरर आहेत प्रज्योत ठाकूर, साई प्रसादच्या हातात चेंडू, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे
आणि येथे निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची सांगता महेश म्हात्रेच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण येथे पाहायला मिळलं. देखणं क्षेत्ररक्षण. जर हा टप्पा सुटला असता तर 4 धावांसाठी गेला असता चेंडू, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॅव्हलिनच्या समोर. पुन्हा दिशाहीन चेंडू आणि नटराज पद्धतीने स्टायलिश आमचे पंच अजय भोईर तेच गोलंदाज असताना सुद्धा येथे दमशाट होताना दिसत आहे ते साई प्रसाद याची. आता मात्र हवेचा कुठलाही झोत नाही, शांत वातावरण आहे, तरी सुद्धा कुठेतरी गेंदबाजी भटकताना कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला हा चेंडू येते. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नात येते रनआउट झालेला आहे. काही गरज नव्हती, पण मी पाहिलं की महेश म्हात्रे खूप घाई करतात. आपण बॅट मधून प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं गरजेचं आहे. रोशन डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद. प्रत्येक क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींना एक महत्वाची सूचना, आपल्या बाईक आहेत त्या चांगल्या ठिकाणी लावायच्या आहेत, रस्त्यामध्ये लावू नका. येथे सतत वाहनांची वर्दळ असते, कोणाला त्रास होणार नाही अशी आपली गाडी लावू नये. आणि जर लावलीत आणि त्याला गाडीला जर काय दुखापत झाली तर आम्ही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईसाठी अपील करणार नाही, ही नोंद घ्यायची आहे. तर कुठेतरी आपली शिस्त दाखवण्यासाठी शेतात पार्किंग केलेली आहे. हा सामना झाल्यानंतर ज्याच्या ज्याच्या बाईक मला रस्त्यावर दिसतात त्यांनी मंत्रीवाडीची शाळा आहे तिकडे लावू शकतात सावलीमध्ये, नाहीतर आपला पार्किंग केलेले आहे समोर तिथे लावा. धन्यवाद. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झालेली आहे ती 7 आणि आता गाडीवरून उतरून बॅट घेऊन धावत सुटलेला आहे तो रुपेश. म्हणजे बॅटिंग साठी धावत गेला की खेळण्यासाठी गेलाय समजतच नाही. हो, अजिंक्यनी दमखम दाखवून पाहूया इथे काय होतं. आणि येथे चेंडूचा कोणताही अंदाज आलेला नाही. गोल्डन मॅन लाल आणि येथे लॉलीपॉप झेल सोडली, आपला पुरेपूर उंचीचा फायदा घेतलेला नाही येते. आणि अजिंक्यच्या बारीचा अंत होणार होता. अजिंक्य हा दुसरा तुला जीवदान आहे, या जीवदानाचा कितपत फायदा घेतो अजिंक्य. षटक क्रमांक पहिलं संपण्याचा नावच घेत नाही. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने केलेला हा चेंडू, एक धाव कंप्लीट झालेले आहे, इथे थांबवलेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10, डबल फिगर मध्ये पोहोचलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10. सकाळचं सत्र चालू आहे आणि माझ्या समवेत आमचे समालोचक जोडलेले आहेत ते मोरेश्वर ठाकूर. आपण पुढचं समालोचन करायचं आहे. तर चला एक गोड आवाज आपण ऐकूया मोरेश्वर ठाकूरवेडी. धन्यवाद महेश ठाकूर. तर अतिशय चुरशीचा या ठिकाणी सामना रंगतोय. गट अ मधील हा सामना आहे ट्रॉफी फायटर वर्सेस महाकाली लाखोले. चुरस जरूर निर्माण होणार आहे या सामन्यामध्ये. क्वालिफायर 1 बनण्यासाठी हा या दोन्ही संघांमध्ये चुरस असणार आहे. तर पाहूया कोण आहे हा नंबर 1 क्वालिफायर अ गटामध्ये अव्वल ठरण्यासाठी. तर सर्व क्रीडाप्रेमींना अजून एक आनंदाची या ठिकाणी बातमी आहे की पंचक्रोशी महिला क्रिकेटचा सामना, या आजच्या दिवसातील आकर्षण म्हणजे महिला क्रिकेटचा सामना हा होणार आहे. तर सर्व संघ व्यवस्थापनाला एक सूचना आहे, आपण या ठिकाणी महिलांचा सामना जय्यत तयारीशी यायचा. तर या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने कटावलेला चेंडू, अजिंक्य म्हात्रे आणि 2 रन्स मिळतात. सुरेख असं
फटका त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि 2 रन्स मात्र मिळतात अजिंक्य याला आणि 2 रन्सने महाकाली लाखोलीची धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे ते म्हणजे सत्य विजय उर्फ सत्याच्या नावाने या ठिकाणी. काल जर आपण सामना जर बघितला प्रथमेश सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते तर कालच्या दिवसातील एक आकर्षक सामना ट्रॉफी फायटर वर्सेस श्रीदत्त मलेकरवाडे अतिशय चुरशीचा सामना ठरला होता. तर या ठिकाणी परत एकदा पाहूया अपील जरूर केलेली आहे आणि या ठिकाणी मात्र पायचीत घोषित होतोय. विकेटचं पतन होतोय अजिंक्य भोईर यांच्या विकेटचं पतन. दुसरा बॅक टू बॅक हा धक्का बसतोय महाकाली लाखोले या संघाला 12 या धावसंख्येवरती. डीजे. तर दुसरा विकेटचा या ठिकाणी पतन महाकाली लाखोले अजिंक्य भोईर यांचं या ठिकाणी विकेट मात्र गमावलेलं आहे. लेग बिफोर द विकेट या ठिकाणी पायचीतची विकेट या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि त्यानंतर मात्र बॅकफुटवर जातोय महाकाली लाखोले या संघ आणि त्यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी येतोय तो म्हणजे आदित्य. एक मजबूत शरीर यष्टीचे आदित्य. पाहूया काय किमया करतात आपल्या संघासाठी. निश्चितच या ठिकाणी 35 ते 40 धावांचं आव्हान ठेवण्याचं टार्गेट असेल ते महाकाली लाखोले संघाचा. हा चेंडू मात्र या ठिकाणी सुरेख असा कव्हरच्या दिशेने खेळलेला 1 रन्स मात्र मिळतंय. दुसऱ्या रनसाठी या ठिकाणी रुपेश मात्र मनाई करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश आणि आदित्य. धावसंख्या होते ती 13. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर प्रथमेशच्या रूपाने एक सुरेख कमबॅक केलेला दिसतोय. तो प्रथमेश याने पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं साई 10 धावा देत मात्र या ठिकाणी काहीसा लगाम लावलेला आहे तो प्रथमेश याने. एक दर्जेदार गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते ट्रॉफी फायटर या संघाकडून. तर एक अनुभवी असा एक्सपिरियन्स खेळाडू ज्याने आपले चौकार षटकारांची आतषबाजी केले होते. महाकाली लाखोलेचं आयोजन होते असं रुपेश त्या ठिकाणी काय आपलं दमखम दाखवतो या. आणि आता मात्र या ठिकाणी लेग पंचाच्या दिशेने टोलावून लावण्याचा प्रयत्न परंतु 1 रन्स मिळते. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न या ठिकाणी दुसरी रन देखील चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी घेतलेले. 2 रन्सनी मात्र धावसंख्येला आकार देतोय रुपेश. धावसंख्या होते ती 15. तर महेश ठाकूर मला असं वाटतं या ठिकाणी निश्चितच महाकाली लाखोले हा संघ एक 35 ते 40च्या घरामध्ये आव्हान उभं करण्याचं टार्गेट ठेवून या ठिकाणी मैदानात उतरलेला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मोरेश्वर ठाकूर हा खेळपट्टी पाहिली आपण पिच पाहिली तर येथे कमीत कमी व्हॉट अ शॉट. मिड विकेटच्या डीप मिड विकेटच्या वरून हा मात्र खणखणीत षटकार येतो. मी म्हटलं महेश की एक स्फोटक फलंदाज जर आपण जर मागचा दौरा आठवला तर महाकाली लाखोलेचं आयोजन होतं 4 तारखेला आणि त्यामध्ये रुपेश यांनी मात्र आपलं दमखम दाखवून जे चौकार षटकार मारलं होतं त्याच्याच या ठिकाणी कायसं रिप्ले पाहायला मिळतो आपल्याला. खरंच मोरेश्वर तू म्हटल्याप्रमाणे तुझ्या शब्दाला म्हणजे खाली न पडता हवेत उचलून देणारा हा देखना फटका सीमारेषा पार 6 धावांसाठी रुपेशच्या शरीर यष्टीकडे पाहिलं तर तसंच वाटतं की प्रत्येक फटक्यामध्ये षटकार चौकार खेचून काढण्याची क्षमता आहे रुपेश मध्ये. मी म्हटलंय की अ गटामध्ये हा अव्वल राहण्यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी मात्र पॉइंटच्या दिशेने कटावलेला. 1 रन घेतले. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करणार या ठिकाणी मला दुसरी रन देखील घेतलेले बॅट्समनने एक सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र 3 चेंडूंचा सामना केला. 1 षटकारानिशी 10 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे रुपेश. षटक या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 23. आणि येथे आमचे समालोचक निलेश पाटील फ्रॉम जनवली यांचं आगमन झालेलं आहे. यांचं सुद्धा येथे हार्दिक हार्दिक स्वागत. रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये जास्त जागरण झाल्यामुळे झोपी गेले होते. आता त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. नेक्स्ट मॅच असल्यामुळे ते आपण आवाज ऐकू शकत नाही. पाणी तर त्यांची मॅच झाल्यानंतर आपल्याला निलेश पाटील यांचं सुद्धा आवाज ऐकला मिळणार आहे. तर मोरेश्वर ठाकूर इथे समाधानकारक स्कोर कमीत कमी माझ्या मते ट्रॉफी फायटरच्या समोर 45 तरी ठेवणं गरजेचं आहे. कारण ही जर धावपट्टी पाहिली तर येथे 50 59 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. तर येथे कमीत कमी
ट्रॉफी फायटर सारख्या संघासमोर 45 धावा असतील तर कुठेतरी सामन्यामध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. निश्चितच हे दोन्ही संघ आहेत हे एक प्रबल दावेदार मानले जातात. चॅम्पियन ट्रॉफीसाठी ट्रॉफी फायटर असो किंवा महाकाली लाखोलेचं ज्या पद्धतीनं मागच्या 1-2 सत्रामध्ये जर आपण आयोजनामध्ये बघितलं असेल तर एक चांगली फलंदाजी उंचावलेली आहे, गोलंदाजी देखील चांगली होत आहे. तर अ गटामध्ये हा चुरशीचा सामना आहे. अव्वल स्थान कमावण्यासाठी हा मात्र या ठिकाणी चुरस आहे. परंतु तो ज्याप्रमाणे तुम्ही म्हणतायत की 45 धावा 45च्या आसपास, म्हणजे आता जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा जमावल्या आणि तिसऱ्या षटक हाणामारीचा षटक आहे. निश्चितच या ठिकाणी प्रहार करतील दोन्ही हिटर बॅट्समन महाकालीचे आदित्य आणि रुपेश मात्र मैदानात आहेत. तर 35-40 ची धावसंख्या निश्चितच असणार. आणि ज्याप्रमाणे आपण खेळपट्टीचं वर्णन केलंय, पाटा खेळपट्टी जरूर आहे परंतु हा उत्तरार्धात मात्र काहीशी स्लो होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण फायनल होणार आहे, फायनल ही मात्र अतिशय चुरशीची होईल हे आपल्याला पाहायला मिळेलच. तर या ठिकाणी जर आपण पाहत आहोत की सत्यविजयच्या हातामध्ये अंतिम आणि हाणामारीचं षटक घेऊन येत आहे, तो ट्रॉफी फायटरच्या वतीने सामना करतील. या ठिकाणी एक मजबूत शरीरयष्टीचे उंच पुरा बांधा असलेले आदित्य, हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काय होतोय, काय घडतंय, काय बिघडतंय मात्र पाहूया. आणि मात्र या ठिकाणी पंच कृपया हे बघा, ओके. तर या ठिकाणी 1 रन्स मिळते आणि या 1 रन्सची धावसंख्या होते ती 24 या धावसंख्ये दुसरं अंतिम षटक प्रगतीपथावर सत्यविजयच्या माध्यमातून सामना करतील. या ठिकाणी आता रुपेश मात्र पाहूया काय किमया करतात. एक अनुभवी एक्सपिरियन्स असा बॉलर आणि त्याच्या सोबत तेवढा दर्जेदार असा फलंदाज तो म्हणजे रुपेश. सत्यविजय टू रुपेश. या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. परत एकदा बॅक टू बॅक तसंच थ्रो आणि या ठिकाणी मात्र स्वैर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25. उस्मान पटेल अतिशय तत्पर असे असणारे आमचे पंचक्रोशीचे सत्यविजय टू रुपेश. या ठिकाणी मात्र परत एकदा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. तर या ठिकाणी महाकाली लाखोले संघाच्या सर्व समर्थक आणि खेळाडूंना खेळाडू कक्षामध्ये या ठिकाणी आपण विराजमान व्हायची आपली सोय या ठिकाणी आपण व्यवस्थित केली आहे. तरी आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी मात्र चेंडू जातोय डॉट, एक प्रेशर क्रिएट होण्याचा या ठिकाणी पाहूया. परत एकदा रुपेश साठी सापळा रचण्याचा प्रयत्न. सत्यविजय या ठिकाणी गोलंदाजीसाठी सामना करतील रुपेश. हा चेंडू अपील परंतु फेटाळून लावलेली पंच आणि 1 रन्स घेतील. दुसऱ्यांसाठी प्रयत्न करतायत की नाही. आणि या ठिकाणी पाहूया रनआउटचं विकेट पतन होते आदित्य यांच्या इनिंगचं. मात्र स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी झालेले रुपेश. धावसंख्या होते आहे ती 26. धन्यवाद विजय. तर एक यशस्वी ओव्हर्स म्हणावा लागेल तो सत्यविजयच्या माध्यमातून. आतापर्यंत मात्र 3 रन्स दिलेले आहेत. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत ते सत्यविजय यांच्या. पहिलं षटक साई प्रसाद यांनी टाकले, 10 रन्स दिल्या होत्या. दुसरं प्रथमेश यांनी 13 रन्स दिले होते आणि तिसरं अंतिम हाणामारीचं षटक सत्यविजयच्या माध्यमातून. आतापर्यंत मात्र जखडून एक खीळ पायबंद घातलेला आहे या ठिकाणी धावसंख्येला. महाकाली लाखोले या ठिकाणी मात्र निश्चितच विचार करत भरोसा दाखवत आहे तो रुपेश याच्या बॅटिंग वरती. पाहूया काय. सत्यविजय टू रुपेश. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेला आहे. या ठिकाणी मात्र 1 रन्स मिळते. टग ऑफ वॉर बिटवीन ट्रॉफी फायटर अँड महाकाली लाखोले लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 रन्स आणि धावसंख्या होते ती 27. अंतिम षटकातील काही चेंडू. जयेश निश्चितच दमखम असणारा बॅट्समन. पाहूया काय करतोय.
अंतिम षटकातील काही चेंडू सत्यविजय टू जयेश. या ठिकाणी मात्र फसवा टाकलाय चेंडू, मात्र विकेटचं पतन होतं. जयेश याच्या रनआउटच्या स्वरूपात हा एक मला असं वाटतं तिसरा धक्का बसतोय महाकाली लाखोले या संघाला. धाव संख्या आहे तीच म्हणजे 27. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी 6 चेंडूंचा सामना केलाय रुपेश यांनी. 11 धावा जरूर जमवल्यात, परंतु संघ व्यवस्थापन अपेक्षित आहे की एखादा मोठा चौकार षटकार आता गरजेचा आहे. 27 धावसंख्या झालेली आहे. सत्यविजय टू रुपेश. या ठिकाणी मात्र दमखम दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया काय होतंय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय, मात्र या ठिकाणी झेल होतोय. विकेटचं पतन होतोय रुपेश याच्या. 28 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते महाकाली ट्रॉफी फायटर पंच. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजे शिवकृपा जनवली वर्सेस जरुमरू पैराणकरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर 28 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे ते ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या संघासाठी. कृपया बॉल द्यायचंय. शिवकृपा जनवली वर्सेस जरुमरू पैराणकरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे कृपया आपण. समीर म्हात्रे मंत्रीवाडी, कृपया आपण चेंडू आणून द्यायचे आहे तिथे. चला महाकाली लाखोले आपण क्षेत्रासाठी जायचं आहे. तर 28 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहेत. सव्वा 9च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमवायच्या आहेत त्या ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या संघासाठी. मात्र या ठिकाणी सुरुवातीला वाटलं होतं की सुरेख असं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सत्यविजय यांनी मात्र धावसंख्येला पायबंद घातला आणि मात्र 27 धावापर्यंत रोखले ते महाकाली लाखोले या संघाला. 28 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या संघासाठी. हे शिवकृपा आणि जरुमरू पैरणकरवाडी नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस उडवले तिकडं अ गटाचा विनर कोण याच्यासाठी सलामीची जोडी साई आणि राख्या चाललाय. बघूया महाकाली की ट्रॉफी फायटर. आणि इथं ब गटात कोणाचं वर्चस्व राहील आणि गणेश भाई येतोय टॉस उडवायला. एक ज्येष्ठ खेळाडू की ज्याने आपल्या कामगिरीने सगळ्यांची मनं जिंकलीत. कोण बोलणार आहे? प्रज्योत बोलणार आहे. शिवकृपाचा कर्णधार काटा आलाय. बॅटिंग येतोय. सकाळचं सत्र आहे. शिवकृपा ज्या फॉर्म मध्ये आहे ते बघता किती धावा यांच्या समोर टार्गेट ठेवाल? 30 ते 35 धावांचं टार्गेट ठेवू त्यांच्यासमोर. विनायक तसं बघता तुम्ही साखळीतले दोन्ही सामने हारलेत बरोबर, तरी सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान टिकवणं म्हणा किंवा अस्तित्व हम भी कुछ है हे दाखवण्यासाठी आज तुमच्या म्हणजे जिगरची परीक्षा आहे. तर ते सांगतात ते बघता तुम्ही कसे खेळणार आहात आज? मी नक्कीच आज प्रयत्न करू चांगला खेळ दाखवण्याचा. विनायक थँक्यू. प्रज्योत तुम्हाला टॉप करायचं आहे तर जरुमरू सारखा हौशी संघ समोर आलाय तर मिनिमम धावा करून कसा नेट रन रेट वाढवायचंय. कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. प्रज्योत क्वार्टर फायनलचा ड्रॉ ऑलमोस्ट होत चाललाय. पंच सामना स्टार्ट करा. क्वार्टर फायनलला कोण आवडेल? साईनाथ मंत्रीवाडी का कालभैरव ठाकूरवाडी? मंत्रीवाडी असेल तर चांगला असेल. चला थँक्यू. गणेश भाई तू थांब जरासा, तू बोलत नाहीस अजिबात. तुम्ही अंधेरीवर येता धमाल करता
आणि बघ आज म्हणजे सुपर संडे सुरू होणं झालंय. 10 वाजायच्या आत 2 मॅचेस होण्याच्या एवढं कधी झालं नाही अद्यापर्यंतच्या आपल्या 6 सत्रात. तर ते होत आहे. तर तुला काय म्हणजे काय वाटतं की एवढ्या लांबचा प्रवास करून येतोस, एवढा पैसा खर्च करतोस, एवढा उत्साहाने येतोस, काय त्याच्या मागचं कारण काय? एक क्रिकेटची एक आवड म्हणून आम्ही एवढा प्रयत्न तिघं पण भाऊ सकाळी 4 वाजता उठून गावाला रवाना होतो आम्ही खास क्रिकेटसाठी. एक क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून आम्ही तसं सर्वांना जेवढ्या सर्व्हिसला आहेत तेवढ्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही पण सर्वांनी येत जा आणि या मुलांना प्रांचीव ऋषीमधल्या सर्वांना सपोर्ट करा, त्यांचा देखील उत्साह अजून चांगला होईल. थँक्यू मोरेश्वर. टफ फाईट मॅच, हिट मॅच ज्याला म्हणतात ती मॅच आणि कॅरी ऑन टू यू. झेल ड्रॉप होतोय तर होतो. या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या रन्स येतात. टेक द कॅच विन द मॅच. पण या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप होतोय. पाहूया काय कितपर्यंत महाग पडतोय हा निर्णय. पथ्यावर तर नाही पडणार. महाकाली लाखोले या संघाच्या हे आता काळ आणि वेळच ठरवणार आहे. तर एक सुरेख फटका या ठिकाणी म्हणावा लागेल. 3 रन्स मात्र मिळतात. 28 या धावसंख्यांचा पाठलाग करतो ट्रॉफी फायटर पंचक्रोशी हा संघ. पाहूया किती या सामन्यामध्ये आपल्याला निश्चितच चुरस पाहायला मिळेल. एक दोन्ही तुल्यबल असे संघ आणि त्यांचं या ठिकाणी आपल्याला क्रिकेट पाहण्याची दर्जेदार संधी या ठिकाणी मिळतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी प्रेक्षक पण जमलेले आहेत. एक छानसं असं क्रिकेटला पोषक असं वातावरण म्हणावं लागेल या ठिकाणी. हा अंतिम दिवस आहे या 6व्या सत्रातील चॅम्पियन ट्रॉफीचा. सामना करतील या ठिकाणी साई प्रसाद महेश याच्या गोलंदाजीचा. तर या ठिकाणी मात्र सुरेख असा टोळवलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला. 1 रन घेत आहे. दुसऱ्या रनसाठी 5 रन केले आणि दुसरी रन देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. तर या 2 रन्सनी धावसंख्या होते ती 5. महेश टू साई प्रसाद. या ठिकाणी मात्र शॉट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अरे बापरे. आणि हा एक बॅक टू बॅक दुसरा झेल ड्रॉप होतोय. 2 रन्स मिळत आहेत. या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी कॉल केला होता महेश याने. मात्र या ठिकाणी मात्र दुसरं कॅच ड्रॉप होतोय. 2 रन्सने मात्र स्कोर संख्या वाढते ती म्हणजे 7. चला शिवकृपाच्या सर्व खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये यायचं. या ठिकाणी आपल्याला आपले संघटक पुकारत आहेत. तर महेश टू साई प्रसाद. या ठिकाणी मात्र परत एकदा पाहूया. टोलावलेला आहे चेंडू. झेल होतोय की नाही. आणि मला असं वाटतं हा झेल. सुरेख असा झेल या ठिकाणी मात्र हिंदू धर्माचा साऱ्या जगात डंका वाजतो सनातनी धर्माचा. प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा. 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 थँक्यू डीजे. तर या ठिकाणी 7 या धावसंख्येवर पहिला मोहरा तंबूच्या आश्रयाला साई प्रसाद यांच्या रूपामध्ये 28 धावांचा पाठलाग करताना ट्रॉफी फायटर मलेगरवाडे या संघ. आणि या ठिकाणी जर आपण पाहिला पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बॅक टू बॅक 2 झेल या ठिकाणी मात्र होते. आणि तिसरा झेल घेण्यात यशस्वी झाले ते आदित्य आणि सुरेख लॉंग ऑनला झेल टिपला आणि मात्र बॅक टू पॅव्हलियन साई प्रसादला पॅव्हलियनला पाठवलं. 7 या धावसंख्येवर पहिला मोहरा तंबूच्या आश्रयाला ट्रॉफी फायटर पंचक्रोशी या संघटनेचा.
चला पिकअप करा मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये 14 सामने झाले, आजच्या दिवसामध्ये 16 सामने आहेत. कसं खेळायचं कसं नाही हे आपण ठरवायचं आहे. पंच आपल्याला तर सक्त वॉर्निंग आहे की आपण वेल दौडायचा नाही आहे. नाही होणार. चला महेश टू सत्यविजय. 7 धावसंख्यावर धावपट लावायला लागलेले पहिलं षटक प्रगतीपथावर. मात्र एक मोहरा तंबूच्या आश्रयाला असं आतापर्यंतचं एक समीकरण. महेश टू सत्यविजय. या ठिकाणी मात्र डेड बॉल घोषित केलेलं. सामना करतील महेश याच्या गोलंदाजीचा सत्यविजय. या ठिकाणी मात्र सुरेख टोलवलंय. लॉंग ऑफ जेवण मध्ये जातोय. 2 रन्स मात्र या ठिकाणी मिळतात आणि 2 रन्सनी मात्र तिसऱ्या रनसाठी प्रयत्न करणार का नाही, परंतु पाहूया. अतिशय चपळ असे खेळाडू आणि मात्र तिसरी रन्स देखील घेतलेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट राकेश अँड सत्यविजय. तर या 3 रन्सने मात्र धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होते ती 10. एक बॉलची खेळ. तर महेश टू राकेश. पाहूया आता मात्र पुढे सरसावून मारला स्टेट. या ठिकाणी मिड विकेट झोनवर तैनात असले शशी यांच्याकडे चेंडू जाते. 1 रन घेतले. दुसऱ्या रनला मात्र या ठिकाणी मनाई केली राकेशाने आणि 1 रनवर समाधान मानतोय. षटक या ठिकाणी संपतोय. 11 ही धावसंख्या धावपटलावर जमा होते. ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या संघाची 28 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. ते महाकाली लाखोले या संघानं. हॅलो तर 12 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आहे ते ट्रॉफी फायटर पंचक्रोशी या मलेगरवाडी या संघासाठी. तर 12 चेंडू आणि 17 धावा. चला घ्या पंच, सामना त्वरित आपण चालू करायचा आहे. मी वारंवार सांगतो या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये आपण 14 सामने खेळवलेत. एक अंधारा तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 16 सामने खेळवायचे आहेत. हॅलो 2 ओव्हर झाल्याशिवाय मैदानात जायचं नाही. अजय भोईर. चला मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच आपल्याला काय डिसिजन देतील. हॅलो मित्रांनो युट्यूब लाईव्ह आहे आणि असं जर टाइमपास असेल तर आपली मॅच जाहिराती बघतील पण मॅच बघणार नाही याची नोंद घ्या. युट्यूब लाईव्ह आहे आणि बरेच लोक आता इथं आलेत ते म्हणतात की आपली मॅच बघायला जवळजवळ 25 ते 35 मिनिटं जातात एक इनिंग व्हायला आणि दुसरी लाईव्ह मॅच बघायला 18 ते 20 मिनिटं जातात. तर चला पंचांनी त्वरित मॅचला सुरुवात करायची आहे आणि मी कालपासून दत्ता सर कमिटी म्हणतोय टाइम लावा पण टाइमचा भान नाही आणि वेल काल कोणासाठी थांबणार नाही. सूर्यनारायण जो उगवला आहे तो अस्ताकडे जाणार आहे. फक्त आपला कार्य इथे थांबणार आहे. तर टाइम आणि वेळेचा भान ठेवला तर हे सामने
आपल्याला 3 षटकांचे खेळले जातील, नाहीतर अन्यथा षटकं कमी केली जातील याची नोंद घ्यायची आहे. तर सामना सुरू करायचा आहे. मोर्शेवर ठाकूर. धावसंख्या झाली आहे ती 11. 12 चेंडू आणि 17 धावा असं आव्हान या ठिकाणी आहे. तर भूपेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवर वैयक्तिक असं पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आपल्या खांद्यावरती. चला स्पीड अप करा आता. 1 ओव्हर 11 रन्स असं झालेले आहेत. 12 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आहे ते ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या संघासाठी. चला सामना स्टार्ट करायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी पंचक्रोशीचे जे स्कोरर आहेत नेमलेले कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. तर भूपेश बॉलिंग मार्कवर सामना करतील या ठिकाणी राकेश. पाहूया 10 ते 12 पावलांचा रनअप. या ठिकाणी मात्र चेंडू आणि हा स्वैर घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12. 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आहे ते ट्रॉफी फायटर साठी. तर या ठिकाणी मात्र निश्चितच कमबॅक करावं लागेल. जर या सामन्यामध्ये परतायचं असेल तर एक विकेट मात्र घेणं निश्चितच महाकाली लाखोले या संघाला राहील. तर भूपेश आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील राकेश. या ठिकाणी मात्र परत एकदा आणि सेम रिझल्ट या ठिकाणी वाईट. अवांतर धावसंख्या मात्र वाढत चाललेली आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. मला असं वाटतं या ठिकाणी मात्र निश्चितच जोखीम घ्यावी लागेल जर आपल्याला सामन्यामध्ये परतायचं असेल तर. हा चेंडू आणि मात्र या ठिकाणी जोखीम घेताना दिसतोय तो राकेश. आणि पाहूया काय होतोय. परत एकदा हा झेल ड्रॉप होतोय. जर या सामन्यामध्ये पाहिले तर 3 झेल ड्रॉप झालेले आणि या ठिकाणी रन्स येतात त्या म्हणजे 2 आणि 2 धावसंख्येनंतर धावपटलावर धावा जमा होतात त्या 15. 11 चेंडू आणि 13 धावा. आमचे ते असे तत्पर असणारे स्कोरर निलेश पाटील आज मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत, समालोचकाच्या भूमिकेमध्ये असतात. ऑलराऊंडर असं त्यांचं या ठिकाणी नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतात. पुढील सामना त्यांचाच आहे आणि तदनंतर मात्र खेळताना देखील दिसतील असे आमचे हे अष्टपैलू कामगिरीवाले निलेश टेलर या ठिकाणी आज स्कोररच्या भूमिकेमध्ये. तर 11 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण ट्रॉफी फायटर साठी. सामना करतील राकेश भूपेशच्या गोलंदाजी. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने टोलवला. 1 रन घेतलेले आहे. दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतायत की नाही पाहूयाने. या ठिकाणी मात्र दुसरी रन्स देखील पूर्ण केलेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सत्यविजय आणि राकेश. धावसंख्या होते ती 17. निश्चितच हा सामना मात्र या निर्णायक ओव्हर आहे महाकाली लाखोलीसाठी. जर या सामन्यामध्ये जर तर राकेश याची सुलेख फलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी 4 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी जमावलेल्या आहेत. वैयक्तिक अशा 8 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. तर पाहूया या ठिकाणी मात्र परत एकदा सुरेख अशी कमबॅक केली या चेंडूवरती. गोलंदाज भूपेश याने डॉट चेंडू जातोय सरळ स्थिरावतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये धाव घेण्याचा काही प्रश्नच नाही. निश्चितच या ठिकाणी मात्र जर आपल्याला या सामन्यामध्ये महाकाली लाखोलीला जर कमबॅक करायचं असेल तर मात्र 1-2 विकेट्स घेणं खूप निर्णायक ठरणार आहेत. अ गटामध्ये अव्वल राहण्यासाठी हा सामन्यासाठी हा सर्व चुरस एक आपल्याला थरार पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र कव्हरच्या दिशेने टोळवलाय. चेंडू जातो सरळ फिल्डरच्या हातामध्ये आहे. या ठिकाणी मात्र
यष्टीरक्षक गॅदर करतो, 1 रन्स मात्र रोखू शकत नाही. या 1 रन्सनी धावसंख्या होते ते 18. विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आहेत उर्वरित चेंडू मध्ये. तर एक्का दुक्का मात्र रन करून या ठिकाणी धावपलट मात्र हलता ठेवून मात्र संघाला विजयाच्या समीप आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी ट्रॉफी फायटर मलेगरवाडीच्या खेळाडू सत्यविजय आणि राकेश याचा. भूपेश या चेंडूवरती मात्र सुरेख कमबॅक करतोय. परत एकदा निर्धाव चेंडू स्थिरावतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धाव घेण्याचा काही प्रश्नच नाही. पॉइंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये यश आले नाही आणि हा निर्धाव चेंडू प्रेशर निश्चितच क्रिएट करताना दिसत आहे. तो सत्यविजयाच्या 7 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण या ठिकाणी आमचे तत्पर असणारे युट्यूबरच्या माध्यमातून या स्कोरला या ठिकाणी या मिळतो. आणि आता मात्र झेल बाद होतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल भूपेश याची. बॅक टू बॅक 2 वाईट टाकल्यानंतर मात्र या ठिकाणी सुरेख कमबॅक करत धन्यवाद डीजे. हे राम लक्ष्मण सीता. धन्यवाद मोरेश्वर ठाकूर. येथे आपण पाहिलं तर मला असं वाटतंय 11 चेंडू 13 धावा पाहिजे होत्या. तर येथे शक्तीची काही गरज नव्हती, युक्तीची गरज होती. एक्क्या दुक्क्याने येथे घडा भरणार होता पण फटक्याच्या नादात पूर्ण बीट झाले ना. आता पहा समीकरण 6 चेंडू 10 धावा आणि समोर आहे महाकाली लाखोले. सर्व यंग मुलं आहेत. यंग मुलांचा भरणा असणारी ही टीम आहे. 40+ मला असं वाटतं 1 ते 2 खेळाडू दिसतात. तर आता येणारे असतील 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 10 धावा. तर ही मॅच टाईट शेवटल्या बॉल पर्यंत जाऊ शकतो का? अतिशय निर्णायक. कारण या ठिकाणी जो गोलंदाज आहे आता तो मला असं वाटतं की शशिकांत म्हात्रे. जर आपण 4 तारखेचा दौरा महाकाली लाखोलेचं होतं. 6 चेंडू मध्ये 6 धावा हव्या होत्या आणि अंतिम 4 चेंडूवरती ही चेंडूवरती सामना गेला होता. त्या ठिकाणी शिवकृपा जनवली हा संघ फायनल मध्ये खेळत होता. तर सेमी फायनल मध्ये खेळत होता. तो सामना जर आठवला तर या ठिकाणी मात्र चुरस होणार यात काही शंकाच नाही. मोरेश्वर म्हणजे 6व्या सत्राची चॅम्पियन्स ट्रॉफी रंगते. शेवटचा सुपर संडे आणि सकाळचं सत्र उपस्थिती कमी पण तुम्ही दोघं ज्या पद्धतीनं एकमेकाला कॉम्प्लिमेंट करत सामन्याचं समालोचन करता ते बघता असं फील येतं की कोणीतरी इंटरनॅशनल समालोचक बोलतात. एवढं ट्युनिंगनी बोलताय तुम्ही तर तुमच्या दोघांसाठी सॅल्यूट आहे. आणि हीच आपल्या पंचकृषी ताकद आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या मग तो समालोचक असो, गुणलेखक असो, स्कोरर प्रेक्षक असो किंवा खेळाडू असो, प्रत्येकाला स्कोप मिळतो टू इम्प्रूव्हमेंट. येस. तर चला सामन्याकडे घेऊन जातोय. अंतिम षटक 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण ट्रॉफी फायटर साठी. आणि मात्र हा एक अनुभवी, जर आपण 90च्या दशकामध्ये जर गेलो तर एक आपली कारकिर्दी गाजवलेली असा शशिकांत म्हात्रे, एक अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज. या ठिकाणी मात्र पाहूया आपल्या अनुभवाचा कितपर्यंत उपयोग करतोय. 6 चेंडू आणि 10 धावा समोर आहेत ते म्हणजे राकेश. या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादात बॅटची काढा घेतो आणि मात्र विकेटचं पतन होतंय राकेश याचं. बजरंग बलीची किमया न्यारी वंदन करतो चरणावरी. वंदन करतो चरणावरी. वंदन करतो चरणावरी. ये डोले भरून बघाया जाऊ दिवस सोन्याचा. धन्यवाद डीजे. डोले भरून बघाया. तर मात्र आता हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आहे की राकेश बॅक टू पॅव्हिलियन. या ठिकाणी मात्र पारीचा अंत झालेला आहे. 5 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण या ठिकाणी ट्रॉफी फायटर साठी आहेत. समोर आहेत ते म्हणजे विनायक आणि प्रथमेश अशी जोडी मैदानात ट्रॉफी फायटरच्या वतीनं. पाहूया काय किमी आहोत. गटामध्ये हा अतिशय चुरशीचा सामना. अव्वल मोरेश्वर ठाकूर आपण पाहिलं तर ज्यावेळी 6 टॉप गोलंदाज, 6 बॅटमन्स आणि षटकारांमध्ये ज्याचं नाव असायचं विनायक म्हात्रे ते पिचवर आहेत आणि 5 चेंडू 10 धावा तरी सुद्धा कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात एक शंकेचे वातावरण तयार झालेलं आहे. विनायक सारखा स्फोटक खेळाडू असताना सुद्धा ही दशा झालेली आहे ट्रॉफी फायटरची. तर समोर आहेत गोलंदाज आपण म्हणण्याप्रमाणे पाहूया.
अतिशय चुरशीचा हा सामना या ठिकाणी बघूया. डावखुरे बॅट्समन प्रथमेश, समोर आहेत ते शशिकांत. या ठिकाणी मात्र परत एकदा विकेट. पाहूया सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये प्रथमेशच्या विकेटचा अंत होतो. या ठिकाणी मात्र जल्लोष साजरा करतोय तो महाकाली लाखोले. धन्यवाद डीजे, धन्यवाद. मोरेश्वर ठाकूर इथे आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर राकेश बाद झाला आणि मला असं वाटतंय जर शक्तीपेक्षा युक्ती केली असती, एक धाव काढून जर विनायकला स्ट्राईक रोटेट केली असती तर येणारे 4 चेंडूत 9 धावा पाहिजे असतं. आणि विनायकची जर अभ्यास केला तर षटकार चौकारांचा ज्याला बादशाह म्हटलं जातं असा विनायक उस्मान पटेल आला पट्ट्यात तर नेऊ शकते. निलेश पाटील सीमारेषा पार. 4 चेंडू 10 धावा. तर महेश ठाकूर मी स्कोररच्या भूमिकेत होतो. पहिले चेंडू 3 फेकले होते ते महेश यानं गोलंदाजानं आणि 3 चेंडूवर 3 झेल ओढले होते. तदनंतर वाटलं की एकतर्फी सामना होईल, की ट्रॉफी फायटर हा संघ एकतर्फी विजयी होईल, पण तदनंतर सुंदर अशी गोलंदाजी केली ती भूपेश यानं. तर अतिशय चुरस या सामन्यामध्ये निर्माण झाले. या गटामध्ये अव्वल स्थान बघा. या गटामध्ये महाकाली लाखोले, श्रीदत्त मलेगरवाडी, जय भवानी मलेगरवाडी, ट्रॉफी फायटर मलेगरवाडी म्हणजे सर्व चुरस सामने या गटामध्ये आहेत. आणि अव्वल राहण्यासाठी क्वालिफायर 1 बनण्यासाठी या ठिकाणी सर्व हा घमासान चालले. शशिकांत टू उस्मान. या ठिकाणी मात्र पॉइंटच्या दिशेने गटवले चेंडू. 1 रन घेतलेले आहे. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करते परंतु नाही. 1 रन्सवरच समाधान मानतात की काय. आता चेंडू उरलेत ते 3 आणि धाव्या हव्यात त्या 9. विनायक म्हात्रे या ठिकाणी मैदानामध्ये एक स्फोटक फलंदाज. जर आपण 1-2-3 वर्ष मागे गेलो तर मात्र अनेक मैदान ज्याने गाजवलीत. वाशी विभागासारखं मैदान असेल त्या ठिकाणी जो रेकॉर्ड होता त्या ठिकाणी देखील अनेक मैदान गाजवलेला असा हा अनुभवी एक्सपिरियन्स खेळाडू या ठिकाणी आहेत. तेवढाच एक्सपिरियन्स असलेला शशिकांत म्हात्रे मात्र आपल्या चेंडूवर काय किमया करतोय काय कुणास ठाऊक. सर्व फलंदाजांनी या ठिकाणी बॅक टू बॅक 2 विकेट बोल्ड काढल्यानंतर मात्र पाहूया काय करतायत. पुढचा चेंडू विनायकसाठी. या ठिकाणी मात्र प्रहार जरूर केलाय पाहूया त्या ठिकाणी. आणि मात्र हा खणखणीत षटकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर सामना परत एकदा कलाटणी देतो. या ठिकाणी मात्र 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे ट्रॉफी फायटर साठी. ह्या चेंडूवर मात्र प्रहार करून आपले इरादे स्पष्ट केले. विनायक मी म्हटलं होतं अनुभवी एक्सपिरियन्स असा खेळाडू मात्र या ठिकाणी आपला दर्जेदार खेळ दाखवून आपल्या संघाला या अव्वल साठी क्वालिफायर 1 साठी कसं घेऊन जाता येईल. आणि येथे रुपेश अर्जुन पाटील आमचे समालोचक जे निवांत झोप काढून आता आलेले आहेत आणि त्यांचं सुमधुर आवाज याच्या नंतर ऐकायला मिळणार आहे. कंटिन्यू मोरेश्वर ठाकूर. तर वाईटचं या ठिकाणी अवांतर धावसंख्येत 1 वाढ. 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. या चेंडूवर मात्र बॅकफुटवर जातो महाकाली हा संघ. मात्र षटकारांची मात्र आपल्या आशा पल्लवित केल्यात त्या विनायक याने. आणि विजयश्री हासिल केलेले आहेत या